येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा पारित व्हावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। यावेळी 35 संघटनांचा सहभाग होता। हिंदू जनजागृती समितीकडून 15,000 स्वाक्षऱ्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले। प्रसंगी महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती। मुळात हा कायदा व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे, पण मागणी का करावी लागते आहे हे सरकारला कळत नाही का? जागृत सरकार, हिंदुत्ववादी सरकार म्हणून आमची आशा त्यांच्याकडे आहे। यापुढे या सरकारने भगिनींची फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींसाठी जी तुम्ही योजना राबवतायत त्या लाडक्या बहिणीचं संरक्षण अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात घेऊन या अधिवेशनामध्ये हा कायदा व्हायलाच पाहिजे। तर आम्ही तुमच्याकडे पाहू देवाभाऊ, एवढीच एक मागणी। या ठिकाणी उपस्थित असलेले तमाम हिंदुत्वनिष्ठ बंधू आणि भगिनींनो, आज जी मागणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात लव जिहाद या अनुषंगाने हिंदू जनजागृती समिती असेल, तमाम हिंदुत्ववादी संघटना असतील, यांनी सुमारे 5-7 वर्षापासून ही सातत्याने मागणी केलेली आहे की हा कायदा झाला पाहिजे। त्या अनुषंगाने आता हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। महाराष्ट्र शासनाचे सर्व संपर्क जिल्हा प्रमुख, जिल्हा प्रतिनिधी, पालकमंत्री व मुख्यमंत्री यांना आमची विनंती आहे की तुम्ही ज्या आधारे आमच्याकडे मत मागण्यासाठी येतात त्या आधारे आमच्या भावनांचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे। आज हिंदुत्ववादी संघटनांना लव जिहादची मागणी करावी लागते, हीच फार मोठी शोकांतिका आहे। तर आमची जळगाव जिल्हा वकील संघाच्या वतीने असेल व तमाम हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने असेल की नुसतं आश्वासन नको तर कृती झाली पाहिजे आणि हा कायदा पारितच झाला पाहिजे अशी ठाम भूमिका घेऊन आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमच्या निवेदनाचा मुख्यमंत्री व विधानसभेचे सर्व सदस्य यांनी जातीपूर्वक विचार करून लवकरात लवकर नव्हे तर या हिवाळी अधिवेशनातच हा कायदा पारित करावा अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। सर्वांना जय श्रीराम, वंदे मातरम। आज हिंदू जनजागृती समिती यांच्यासह जळगावमधील सर्व महिला मंडळं, हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने एक निवेदनाद्वारे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत। आमच्या निवेदनाची मागणी ही आहे की आतापर्यंत ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, कर्नाटक आणि अरुणाचल प्रदेश या 11 राज्यांमध्ये लव जिहाद कायदा लागू झालेला आहे। पण हिंदुत्वाची ओळख असलेला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखला जातो, कारण हिंदुत्वाची शिकवण महाराष्ट्रातल्या कणाकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शिकवण दिलेली आहे की बलात्कार करणारे, धर्मांतरण करणारे यांचा चौरंगा करा। पण कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे, त्या संविधानिक अधिकाराने आज आम्ही समस्त हिंदुत्ववादी महिलांच्या वतीने लव जिहाद कायदा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात लवकरात लवकर लागू करावा या मागणीसाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। आणि आमची देवाभाऊ तसेच हिंदुत्ववादी संघटनांना एक नम्र विनंती आणि मागणी आहे की देवाभाऊ, या हिवाळी अधिवेशनामध्ये तरी हा लव जिहाद कायदा लागू करून आपल्या हिंदुत्ववादी सरकाराची ओळख द्यावी। जय श्रीराम, जय महाराष्ट्र।